वन डिजिटने 3 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं हे मी आज तुम्हाला आपल्या क्लासमध्ये आजच्या सांगणार आहे। मी आज तुमच्यासाठी खूप इझी ट्रिक घेऊन आलेली आहे। मल्टिप्लिकेशन शिकायला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही। आज मी फक्त 5 च्या टेबलने तुम्हाला मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते शिकवणार आहे। मी तुमच्या समोर 5 चा टेबल राईट केलेला आहे, तोच बघून आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहे। म्हणजे जे नवीन शिकणारे आहेत मल्टिप्लिकेशन त्यांना शिकायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही, त्यांना खूप इझिली समजून जाईल। ओके, मग बघू आपण या रॉडच्या या बाजूने ॲडिशन सबट्रॅक्शन केलं। आता या रॉडच्या या बाजूने आपण डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन शिकतोय। ओके, मग आज आपण मल्टिप्लिकेशनची एक्झाम्पल बघणार आहेत। फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 5 into 262 हे एक्झाम्पल आहे। फर्स्ट आपण आपल्या अबॅकस किट वर सॉल्व करून बघूया आपला आन्सर काय येतं ते। आपल्याला फर्स्ट 5 ने 2 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे, म्हणजे 10th प्लेस ने आपल्याला 10th प्लेस ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। 5 ने 2 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं। आता बघायचं आहे आपल्याला टेबल मध्ये 5 2 जा किती येतात ते, तर 5 2 जा 10, 5 2 जा 10 येतात। मग आपल्याला 10 ऍड करायचे आहेत। 10 आपण ऍड केले, 10 आणि हा इकडे आपला 0 आहे, म्हणजे इकडे आपल्याला फिंगर ठेवायचा आहे। ओके, नंतर आपल्याला 5 ने 6 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। आता टेबल मध्ये बघायचं आहे 5 6 जा किती येतात ते, तर 5 6 जा 30, तर 30 आपल्याला ऍड करायचे आहे। 30 आपण ऍड करून घेऊ, हे 3 आणि हा 0 आपल्याला इकडे फिंगर ठेवायचा आहे। फिंगर ठेवला आपण। आता आपल्याला 5 ने 2 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। 5 2 जा किती येतात ते बघायचं आहे। 5 2 जा 10, मग 10 आपल्याला ऍड करायचे आहे। 10 आपण ऍड केले, हा इकडे आपला 0 आहे। आपला आन्सर किती आलेला आहे 1310 हे आन्सर आलेला आहे। आपला आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया। अबॅकस क्लियर। फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व केला आपण, टेबल समोरच नाही, आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायला खूप इझी जाणार आहे। ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया। आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 5 into 257 हे एक्झाम्पल आहे आपलं। आपण सॉल्व करून बघू आपल्या अबॅकस किट वर आपला आन्सर काय येतं ते। फर्स्ट आपल्याला 5 ने 2 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। आता बघायचं आहे आपल्याला 5 चा टेबल 2 पर्यंत 5 2 जा 10, मग 10 आपल्याला ऍड करायचे आहेत। हा 1 आणि हा 0 म्हणजे 10 झाले, इकडे फिंगर ठेवायचा। नंतर आपल्याला 5 चा टेबल 5 पर्यंत बोलायचा आहे, म्हणजे 5 5 जा किती येतात 25, 5 5 जा 25 येतात। मग 25 आपल्याला ऍड करायचे आहे, हे 20 आणि हे 5 25 ऍड केले आपण, इकडे फिंगर ठेवायचा। 25 ऍड केले। आता आपल्याला 5 ने 7 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। 5 7 जा किती येतात 5 7 जा 35, तर 35 आपल्याला ऍड करायचे आहेत। 30 आणि हे 5 35 ऍड केले आपण, एक्झाम्पल सॉल्व झालं। आन्सर काय आला आपलं 1285 हे आन्सर आलेलं आहे। आपलं आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया। अबॅकस क्लियर। नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपलं काय आहे ते। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 5 into 627 हे एक्झाम्पल आहे। एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस किट वर सॉल्व करून बघूया आपला आन्सर काय येतं ते। फर्स्ट आपल्याला 5 ने या 6 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। 5 6 जा 30, मग 30 आपल्याला ऍड करायचे आहे। 30 आपण ऍड केले, इकडे फिंगर ठेवायचा। आता आपल्याला 5 ने 2 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। 5 2 जा 10, मग 10 आपल्याला ऍड करायचे आहे। हे 1 आणि हा 0 आहे इकडे, मग इकडे आपल्याला फिंगर ठेवायचा आहे। ओके,
सेवन किती आहे 5 7 35 मग 35 आपल्याला ऍड करायचे आहे हे 30 आणि हे 5 35 ऍड केले आपण एक्झाम्पल सॉल्व झालं आन्सर किती आहे आपलं 3135 हे आन्सर आलेलं आहे आपलं आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया abacus clear नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपलं काय आहे ते नेक्स्ट एक्झाम्पल बघू 5 into 456 हे एक्झाम्पल आहे आपलं आपण सॉल्व करून बघू आपल्या abacus किट वर आपलं आन्सर काय येतं ते फर्स्ट आपल्याला 5 ने 4 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे 5 4 चा किती आहेत बघूया 5 4 चा 20 5 4 चा 20 आहे मग 20 आपल्याला ऍड करायचे आहे हे 2 आणि हा 0 म्हणजे इकडे आपल्याला फिंगर ठेवायचा आहे नंतर आपल्याला 5 ने 5 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे 5 5 चा किती येतात 5 5 चा 25 मग 25 आपल्याला ऍड करायचे आहे हे 20 आणि हे 5 इकडे फिंगर ठेवायचा आता आपल्याला 5 ने 6 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे 5 6 चा किती आहे तर 5 6 चा 30 मग 30 आपल्याला ऍड करायचे आहे 30 ऍड करायचे हे 3 आणि हा 0 30 ऍड केले एक्झाम्पल सॉल्व झाला आपला आन्सर किती आला आपलं 2280 हे आन्सर आलेलं आहे आपलं आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया abacus clear नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपलं काय आहे ते नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 5 into 895 हे एक्झाम्पल आहे आपलं आपण सॉल्व करून बघूया आपल्या abacus किट वर फर्स्ट आपल्याला 5 ने 8 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे 5 8 जा किती आहेत बघूया आपण 5 8 जा 40 5 जा 40 आहेत मग 40 आपल्याला ऍड करायचे आहेत 40 इकडे 0 आहे इकडे फिंगर ठेवायचा 40 आपण ऍड केले आता आपल्याला 5 ने 9 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे 5 9 जा 45 मग 45 आपल्याला ऍड करायचे आहे 40 आणि हे 45 ऍड केले इकडे फिंगर ठेवायचा फिंगर ठेवला आता आपल्याला 5 ने 5 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे 5 5 चा किती येतात 5 5 जा 25 मग 25 आपल्याला ऍड करायचे आहे 20 आणि हे 25 आपण ऍड केले आन्सर आलं आन्सर किती आहे आपलं 4475 हे आन्सर आलेलं आहे आपलं आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया एक्झाम्पल राईट डाउन केलं आपण abacus क्लिअर सगळे आपले एक्झाम्पल बघून झालेली आहेत 5 ने आपण सगळ्यांना मल्टिप्लाय केलेलं आहे अशीच काही एक्झाम्पल घेऊन भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला ओके थँक यू